नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री क्षेत्र पार्वतीपूर येथे श्रीराम वरदायिनी देवीच्या यात्रोत्सवाला दिमागदार सुरुवात। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र पार्वतीपूर पार येथे आदिशक्ती श्रीराम वरदायिनी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली। आज सकाळी श्रीराम वरदायिनी देवी तसेच मंदिर परिसरातील अन्य देवतांना जलाभिषेक करण्यात आला। यानंतर देवीच्या मूळ स्थानावरील म्हणजे घाटमाथ्यावरील मेट मंदिरातीलही मूर्तीलाही जलाभिषेक विधी पार पडला। सायंकाळी ठीक 7 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीची सुंदर पालखी मिरवणूक काढण्यात आली। शिव हर हर महादेव आणि वरदायिनी आईचं चांग भलं या जयघोषाने आसमंत अगदी दुमदुमून गेला होता। फटाक्यांच्या आतषबाजीने या मिरवणुकीतील उत्साह अधिकच वाढला होता। गावातील महिलांनी पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर सुंदर सडा आणि सारवण केले होते। आकर्षक रांगोळ्या रेखाटून आणि पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला दिवे लावून त्यांनी आपला आनंद द्विगुणित केला होता। त्यामुळे संपूर्ण गाव दिवांच्या रोषणाईने उजळून निघाले होते आणि आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता। पालखी मिरवणूक मंदिरात परतल्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आईच्या सासनकाठी उभारणीचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी आदिशक्ती युवा प्रतिष्ठान तसेच ग्रामस्थ मंडळी मुंबई यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला। यात्रेमुळे पार्वतीपूरमध्ये उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोंडकरसह तृप्ती भोईर, महाबळेश्वर। बस